नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मला विद्यार्थी जे आहेत ते सतत एक प्रश्न विचारत आहेत, ज्यांचा टार्गेट 2027 आहे आणि जे पहिल्यांदाच या परीक्षेचा अभ्यास करायचा त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे. त्यांचा एकच कॉमन प्रश्न येतोय की सर, नेमकी सुरुवात कुठून करावी हे आम्हाला समजत नाही. म्हणजे तुम्ही प्लॅनिंग तर खूप सांगितले, प्लॅनिंगचे खूप व्हिडिओ तर मी बघितले, पण नेमकं प्लॅन कुठून सुरू करायचा, अभ्यासाला कशी सुरुवात करायची, कसं हळूहळू करत करत आपला अभ्यास पुढे न्यायचा, या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तरपणे तिथं डिस्कशन करणार आहे आणि नेमक्या त्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि मन लावून बघा, की जेणेकरून तुम्हाला योग्य नियोजन कसं केलं पाहिजे, आतापासून सुरुवात कशी केली पाहिजे, या सगळ्या ज्या बाबी आहेत याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की आता बघा, ज्या परीक्षेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्या परीक्षेला आपल्याला टार्गेट करायचं, आता जर इथे आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू म्हणजे एमपीएससी राज्यसेवा राज्यपत्रित परीक्षेला जर आपल्याला टार्गेट करायचं असेल, तर अशा वेळेस सर्वप्रथम म्हणजे सुरुवात नेमकी कुठून करावी या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्हाला सुरुवात करताना सिलेबस तुमच्या जवळ असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सिलेबस म्हणजे काय, या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय. सिलेबस म्हणजे तुमची बायबल, तुमचा कुराण, तुमची गीता, जे काही ग्रंथाचं नाव तुम्हाला द्यायचंय तुम्ही या सिलेबसला देऊ शकता. कारण सिलेबस काय आहे, मार्गदर्शक आहे तुमचा. तर तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, याचं सगळ्या गोष्टीचं नॉलेज ज्याच्याकडे आहे तो म्हणजे सिलेबस. म्हणून सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे. सिलेबसच्या लक्षात ठेवा, 2 कॉपी ठेवा. एक कॉपी तुमच्या बॅगमध्ये सतत असली पाहिजे आणि दुसरी कॉपी जिथं तुम्ही अभ्यास करत असाल, मग तुम्ही घरी तुमचा टेबल असेल किंवा तुम्ही अभ्यासिकेत जात असाल, तिथे तो स्पेसिफिक सिलेबस चिपकवून ठेवा. ठीक आहे, म्हणजे आपण याला म्हणू स्टडी रूम. ठीक आहे, किंवा स्टडी टेबल, जिथे काही आहे तिथे. तर एक तर तुमच्या बॅगमध्ये एक कॉपी असलीच पाहिजे. दुसरं म्हणजे जिथे स्टडी रूम आहे तुमची, जिथे तुम्ही अभ्यासाला बसत असाल, अभ्यासिकेत बसत असाल, तिथे सिलेबस चिपकवून ठेवा. आणि सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 10 मिनिटं तरी सिलेबसचं अवलोकन करा. ठीक आहे, ही प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किमान 2 ते 3 महिने करणं अपेक्षित आहे. कारण 2 ते 3 महिने जेव्हा ही प्रक्रिया तुम्ही सतत कराल, सकाळी उठल्यानंतर लगेच 5-10 मिनिटात सिलेबस वाचून काढायचा, रात्री झोपण्यापूर्वी 5-10 मिनिटात सिलेबस वाचून काढायचा, अशी प्रक्रिया 2 ते 3 महिने केली रे केली तर काय होईल, हा जो सिलेबस आहे राज्यसेवेचा, हा सिलेबस तुम्हाला तोंडपाठ होऊन जाईल आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होईल. हे लक्षात ठेवा. म्हणून सिलेबस पाठ करायचा याचा अर्थ शब्दशः घेऊ नका. कारण विद्यार्थी काय करतात, विद्यार्थी सरळ मग दिवस रात्र सिलेबसच वाचत बसतात. असं करू नका, ही खूप चुकीची पद्धत आहे. पण काय, सुरुवात कुठे होते, सुरुवात सिलेबस पासून होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून ज्या परीक्षेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मग ती राज्यसेवा असो किंवा इतर असो, याचा सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे आणि हेही हार्ड कॉपी फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. सॉफ्ट कॉपी तर सगळ्यांकडेच असते. म्हणून एक सिलेबस तुमच्या बॅगमध्ये सतत असला पाहिजे 24/7. आणि दुसरा म्हणजे जिथे तुम्ही अभ्यासाला बसत असाल, तुमची रूम असेल किंवा तुम्ही अभ्यासिकेत जात असाल, तर त्या टेबलवर तुम्हाला सिलेबस चिटकवून ठेवायचा आहे. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी न चुकता सिलेबस वाचायचा आहे. एकदा सिलेबस तुम्हाला कळला आणि सिलेबस तुमच्या लक्षात राहिला, तर तुम्हाला नेमकं हे कळेल काय वाचायचं आहे आणि काय नाही वाचायचं. हे सांगणारा कोण आहे, मार्गदर्शक कोण आहे, सिलेबस आहे. म्हणून आम्ही सिलेबसला आमच्या भाषेमध्ये मार्गदर्शक म्हणतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा सिलेबस. कारण जास्त करून विद्यार्थी चुकतात कुठे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आमच्या पूर्ण आता मी माझ्या करिअरच्या याच्यामध्ये मी जेवढं बघितलंय, तर विद्यार्थ्यांना सिलेबसच माहित नाही. आणि सिलेबसमध्ये तो स्पेसिफिक भाग आहे की नाही भाग नाही आहे हे तपासतच नाही विद्यार्थी आणि अभ्यासाला लागून जातात. असं बिलकुल करू नका. कारण मी नेमकं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन न होण्याचं कारण काय, त्यांना सिलेबस माहितच नाही राहत काय राहतं. आणि त्यामुळे काय होतं, जो टॉपिक अभ्यासात नाहीये, जो टॉपिक सिलेबस मध्ये नाहीये, त्याचा देखील अभ्यास विद्यार्थी करून टाकतात. म्हणूनच काय होतं, जास्त वर्ष वाया जातो आणि त्याच्यामुळे रिझल्ट येत नाही. म्हणून जर तुम्हाला 2027 म्हणजे 1 वर्षाचा जर निकाल काढायचा असेल, तर तुमच्यासाठी मार्गदर्शिका काय, सिलेबस आहे. सिलेबस तुम्हाला तोंडपाठ असणं अपेक्षित आहे आणि याच्यासाठी तुम्हाला 2 त्याचे प्रिंटआउट काढा. एक तुमच्या बॅगमध्ये असला पाहिजे, दुसरा जिथे तुम्ही अभ्यास करता तिथे चिपकवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी ही प्रक्रिया किमान 3 महिने करा, म्हणजे सिलेबस तुमच्या सबकॉन्शियस मध्ये स्टोअर होऊन जाईल. पहिलं झालं सिलेबस. दुसरा जो आस्पेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे काय, तर सिलेबसच्या आधारावर जे काही प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहे त्याला आपण पीवायक्यू म्हणतो. तर या पीवायक्यूचं अनालिसिस देखील तुम्हाला करायचं आहे. कशाचं अनालिसिस करायचं आहे, पीवायक्यूचं अनालिसिस करणं मस्ट आहे. म्हणजे कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करण्यापूर्वी
लक्षात ठेवा, अभ्यास करण्यापूर्वी बरं का आपण काय करतो, अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर आपण पीवायक्यू बघतो. पीवायक्यूचा अर्थ काय आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, म्हणजे मागील 5 ते 10 वर्षात आयोगानं कशा पद्धतीनं प्रश्न त्या टॉपिकवर विचारलेले आहे याचं अवलोकन करणं, याचं अनालिसिस करणं आवश्यक आहे. आता हे का बरं करावं आणि हे टॉपिक वाचण्यापूर्वी झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की नेमका जो काही टॉपिक असेल त्या टॉपिकमध्ये कशा पद्धतीनं आयोग प्रश्न विचारत आहे, किती डेप्थ मध्ये जात आहे, म्हणजे याच्या आधारावर तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे ही एक तुम्हाला दिशा मिळते. म्हणजे त्या टॉपिकमध्ये अशा टॉपिकवर जर आयोगाने मागच्या 5 वर्षात, मागच्या 10 वर्षात सतत जर प्रश्न विचारले, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो टॉपिक तुम्हाला महत्वपूर्ण आहे आणि त्याचा अभ्यास तुम्ही करायलाच पाहिजे, म्हणजे त्याला तुम्ही स्किप करू शकत नाही. मी परत परत सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, प्लॅनिंग अशी करा, स्ट्रॅटेजी अशी आपल्याला बनवायची आहे की आपल्याला 50% म्हणजे जो कट ऑफची जी कट ऑफ लागतोय त्या कट ऑफ पर्यंत आपल्याला मार्क मिळाले पाहिजे. जसं आता पूर्व परीक्षेचा जर आपण यावर्षीचा कट ऑफ बघितला तर 200 पैकी 98 मार्क ओपनसाठी आलेले आहे. आणि हे लक्षात ठेवा, तुमची कॅटेगरी कोणतीही राहू द्या, तुम्हाला टार्गेट करताना ओपनचाच कट ऑफ टार्गेट करायचा आहे. तुम्ही महिला राहू द्या, पुरुष राहू द्या, कोणत्या अजून सब कॅटेगरीतल्या असू द्या, पण टार्गेट करताना ओपनचाच कट ऑफ टार्गेट करा, जेणेकरून आपला टार्गेट मोठा राहिला तर आपल्यालाच कळेल की नाही सर, मला 50% वरती कोणत्याही परिस्थितीत मला मार्क काढणं अपेक्षित आहे. आणि मेनचा सुद्धा जो काही कट ऑफ येणार आहे तो 50% खालीच येणार आहे. म्हणून आपला नेमका उद्देश लक्षात ठेवा, आपल्याला काही 100च्या 100 मार्क घ्यायचे नाहीयेत, 200 पैकी 200 घ्यायचे नाहीयेत, किंवा 200 पैकी 180 190 असा देखील कट ऑफ लागत नाही. मॅक्स टू मॅक्स कट ऑफ 120 125 पर्यंत गेलेला आहे, पण त्याच्यावरती अजूनपर्यंत कधीही गेलेला नाहीये. म्हणून लक्षात ठेवा की आपली प्लॅनिंग, आपलं नियोजन आपल्याला तशा पद्धतीनं करायचं आहे. म्हणून त्यामध्ये सर्वप्रथम सिलेबस, दुसरं म्हणजे पीवायक्यू, आणि पीवायक्यूचं अनालिसिस करणं मस्ट आहे. आणि हे कधी करायचं आहे, टॉपिकचा अभ्यास करण्याच्या पूर्वी. आता विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न मला येतो, सर तुम्ही म्हणताय पीवायक्यूचा अनालिसिस अभ्यास करण्यापूर्वीच करा, तर आम्हाला पीवायक्यू कसं समजणार आहे, आम्ही ते कसे सोडवू. हे बघा, इथे उद्देश प्रश्न सोडवणं नाहीये, इथे उद्देश काय आहे तर समजून घेणं आहे की त्या टॉपिकवर किती खोलात जाऊन प्रश्न विचारले आहेत, कशा पद्धतीनं प्रश्न विचारले आहेत, आकडेवारीवर प्रश्न विचारले आहेत का, अॅनालिटिकल मोडवर प्रश्न विचारले का, म्हणजे याला आपण विश्लेषणात्मक म्हणतो की विश्लेषणात्मक प्रश्न विचारले आहेत का, किंवा कन्सेप्च्युअल प्रश्न विचारले का. या बाबी तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला पीवायक्यूचं अनालिसिस करणं, अवलोकन करणं आवश्यक आहे. आणि जो विद्यार्थी त्या टॉपिकचा अभ्यास, जसा आता हिस्ट्री आहे, मॉडर्न हिस्ट्रीचा जर तो अभ्यासाला सुरुवात करत असेल तर मॉडर्न हिस्ट्रीच्या आधी त्यावर कसे प्रश्न आयोगाने मागच्या 10 वर्षात विचारले याचं जर त्यांनी अवलोकन केलं तर त्याला एक दिशा मिळते, त्याला कळतं की आयोग अशा पद्धतीनं प्रश्न विचारत आहे, या टॉपिकवर आयोगाने सतत प्रश्न विचारले, म्हणजे जेव्हा कोणता तो टॉपिक त्याच्या अभ्यासामध्ये येईल तर तो आवर्जून एकदम विशेषपूर्वक, काळजीपूर्वक त्या टॉपिकचा तो अभ्यास करेल, जेणेकरून त्याला माहित आहे की याच टॉपिक जर रिपीट झाला, टॉपिक रिपीट होतात, प्रश्न तसेच्या तसे रिपीट होत नाही, हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांचा खूप मोठा गैरसमज आहे. विद्यार्थी असं समजतात की आयोग काय करतं, मागच्या 5-10 वर्षाचेच प्रश्न रिपीट करतं. प्रश्न रिपीट होत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. एखाद्या वेळेस चुकी झाली तर झाली, पण जास्त करून ज्या कन्सेप्टवर, ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले आहेत ते टॉपिक, तो कन्सेप्ट रिपीट होऊ शकतो. म्हणून एक दिशा आपल्याला या पीवायक्यूच्या माध्यमातून काय मिळते, अभ्यासाची दिशा मिळते. या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या. आणि तिसरी गोष्ट जी आहे तर आतापासून जर तुम्ही अभ्यासाला लागत असाल तर त्यासोबत तुम्हाला तिसरी गोष्ट करायची आहे, ती म्हणजे ॲटलस. ठीक आहे, तुम्ही एक ॲटलस घेऊनच टाका. ॲटलस म्हणजे काय, तर जे आपले नकाशे वगैरे असतात, हे नकाशे ॲटलस जनरली तुम्ही ऑक्सफर्डचा जरी घेतला तरी चालेल, आणि ऑक्सफर्ड किंवा ब्लॅक स्वान हे 2 पब्लिकेशन आहे, यापैकी कोणताही ॲटलस घेतला तरी चालेल. आता इथे आपण एमपीएससी साठी बघतोय तर ऑक्सफर्ड घेतला तरीही ओके आहे. या ऑक्सफर्डला काय करायचं, दिवसाचे 10 मिनिटं आपल्याला या ॲटलसचं अनालिसिस करायचं. ॲटलस म्हणजे काय, तर भारताचा नकाशा घ्यायचा, भारतामध्ये पहिले महाराष्ट्राचा घ्यायचा, महाराष्ट्रामध्ये किती नदी आहेत, किती डोंगर आहेत, कोणती नदी कुठून प्रवाहित होते, नद्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत, ठीक आहे, मग उजवीकडून कोणती नदी मिळते, डावीकडून कोणती नदी मिळते, या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस तुम्हाला करणं अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला आढळेल की 3 ते 4 प्रश्न असे आहेत की जे मॅपवर विचारले जातात, म्हणजे मॅप बेस्ड प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय, तर या माध्यमातून तुमचे जे 2-3 प्रश्न मॅपवर येतात ते तुमचे हमखास सुटतील, अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा. 10 मिनिटं याच्यासाठी दिवसाचे, कारण ही सवय लावा. पहिले महाराष्ट्राला घ्या, मग महाराष्ट्राचा अभ्यास तुम्ही महाराष्ट्राचा 1 आठवडा करा, मग त्यानंतर दुसरे इतर राज्य घ्या, मग भारताचा नकाशा घ्या, भारतामध्ये कोणत्या पर्वतरांगे आहेत, कोणत्या महत्वाच्या नद्या आहेत, त्या नद्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत, हे सगळं बघा. मग भारत झाला, मग भारतानंतर आशियावर जा, मग आशिया खंडातलं बघा कोणते कोणते देश आहेत, कोणत्या महत्वाच्या पर्वतरांगा आहेत, कोणते सरोवर आहेत, या सगळ्या बाबी. मग ओशनवर बघा की पॅसिफिक ओशन मध्ये कोणते देश आहेत, इंडियन ओशन मध्ये कोणते देश आहेत, मग विविध खंडांचा अभ्यास करा. म्हणजे या टॉपिकवर जर कोणताही प्रश्न आला तो आपला चुकता कामा नये, म्हणून दिवसाला 10 मिनिटं ॲटलस
कराच. म्हणजे ही जे म्हणतो ना आपण जसं सकाळी उठल्या उठल्या आपण मंत्रोच्चार करतो तशा पद्धतीनं ही सवय लावून घ्या की 10 मिनिटं 5-10 मिनिटं ऍटलसला द्यायचे आणि बघायचं की कसं आहे, काय आहे, कुठून काय आलं. कारण याचा फायदा तुम्हाला एमपीएससी तर होणारच आहे, युपीएससी मध्ये होऊ शकतो किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये देखील होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं या 3 गोष्टी न चुकता तुम्हाला करायच्या आहे. म्हणजे पहिलं म्हणजे सिलेबस, दुसरं म्हणजे पीवायक्यू अनालिसिस, तिसरं म्हणजे ऍटलस. आणि यामध्ये जी चौथी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायची आहे ती म्हणजे कोणती? चौथी गोष्ट तुम्हाला जी करायची आहे ती म्हणजे न्यूजपेपर रीडिंग. ठीक आहे, न्यूजपेपर रीडिंग. आता बघा जास्त करून काही जे टॉपर्स असतात किंवा काही शिक्षक असतात की जे म्हणतात की न्यूजपेपर रीडिंग आवश्यक नाहीये, तुम्ही पहिले बेसिकला सुरुवात करा, मग तिथून मग पुढे जाऊन तुम्ही करू शकता. मान्य, पण इश्यू कसा आहे ना, न्यूजपेपर रीडिंग का बरं आवश्यक आहे मी तुम्हाला सांगतो. आपल्याला नोट्स बनवायचे नाही. तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात करत असाल तर तुम्ही कदापिही नोट्सच्या मागे लागू नका. करंट अफेअरचे तर नोट्स बिलकुलच बनवायचे नाहीये. कशासाठी? पूर्वसाठी बिलकुल नाही बनवायचे, मुख्यसाठी बनवायचे. मुख्यसाठी कसे बनवायचे, काय बनवायचे ते मी तुम्हाला नंतर सांगेल. त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी घेणार आहे. मुख्यसाठी तिथे तुम्हाला उत्तर लिखाण करायचे, त्याचे नोट्स तुम्हाला बनवावे लागतात, पण पूर्व परीक्षेसाठी न्यूजपेपरचे नोट्स बनवायची काही आवश्यकता नाही. आता हे न्यूजपेपर रीडिंग मग नेमकं का बरं करायचं सर? तर हे लक्षात ठेवा, न्यूजपेपर रीडिंग का बरं आवश्यक आहे याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला तुमची वैचारिक क्षमता वाढवायची आहे, तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस वाढवायची आहे. कारण आता हा पॅटर्न उत्तर लिखाणाचा पॅटर्न झाला आहे आणि उत्तर लिखाणाच्या पॅटर्न मध्ये ज्या विद्यार्थ्याची वैचारिक क्षमता जेवढी चांगली, जेवढी सुदृढ, तेवढे त्याच्या उत्तरात त्या गोष्टी दिसून येतात, स्पष्टपणे दिसून येतात आणि तुम्हाला तुमचं मत मांडावं लागतं. तुमचं मत म्हणजे कोणाचं राहतं? तर आपण न्यूजपेपरमध्ये जे काही आर्टिकल वाचतो, ज्याला आपण संपादकीय म्हणतो, हे आर्टिकलच तुम्हाला जे मोठे मोठे थिंकर्स असतात, मोठे मोठे सायंटिस्ट असतात, विश्लेषक असतात, हे रिसर्च करतात ग्राउंडवर जाऊन आणि यांचाच डेटा आपल्याला आपलं मत विचारलं जातं. म्हणजे आपल्याला आपलं मत लिहिणं अपेक्षित राहत नाही. जे आपण या आर्टिकलमध्ये वाचतो ते मत तुम्हाला लिहावं लागतं. आणि या न्यूजपेपर रीडिंग दिवसाला तुम्हाला काय करायचं आहे? दिवसाला तुम्हाला हार्ड टू हार्ड अर्धा तास, ठीक आहे, अर्धा ते 1 तास जरी तुम्ही दिला तरीही पुरे आहे. मी म्हणतो अर्धा तास करा, कारण अर्धा तास म्हणजे जर तुम्ही मराठीमध्ये करत असाल तर लोकसत्ता किंवा मटा, ठीक आहे, या दोघांपैकी कोणताही एक पेपर, दोनही पेपर वाचत बसायचे नाही. काही काही विद्यार्थ्यांना सवय असते की नाही सर, माझ्या मित्राकडे मटा येतो, मी लोकसत्ता वाचतो, मी लोकसत्ता घेऊन येतो, लोकसत्ता वाचला की मग मी मटा वाचतो. असं जर कराल तर त्या एका न्यूजपेपरच्या मागे तुमचे 2-3 तास जातात. असं अजिबात करू नका. एक तर काय करा, अर्ध्या तासात न्यूजपेपर कसा संपवायचा आहे हे मी तुम्हाला न्यूजपेपर रीडिंगचा एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला सविस्तर सांगेल. यामध्ये महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या वाचायच्या, स्किमिंग करायचं, म्हणजे प्रत्येक न्यूज वाचत बसायची नाही. आपल्याला हेडलाईन वाचल्यानंतर कळतं की ती न्यूज आपल्या कामाची आहे की नाहीये, म्हणजे हे देखील कोण सांगतं? सिलेबस सांगतं. म्हणून लक्षात ठेवा, पहिले स्किमिंग करा. स्किमिंग केल्यानंतर आपल्याला कळतं की पूर्ण न्यूजपेपर मधलं हार्ड टू हार्ड 10% न्यूज आपल्या कामाच्या आहे. ज्या 10% एखादं काही विधेयक आलं आहे, काही कायदा आला आहे, काही महत्वपूर्ण तिथं चेंजेस केल्या गेल्या आहेत, काही नियमावली बनवल्या गेली आहेत, अशा प्रकारच्या काही जर बातम्या असेल तर त्या तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. आणि जो संपादकीय आहे, ज्या आर्टिकल जे आपल्या कामाचे असतात, एखादा आर्टिकल जर कोणत्या धोरणात्मक बाबींवर आलेला आहे किंवा उदाहरण घ्या लाडकी बहीण योजनेवर जर एखादा आर्टिकल आलं तर मग ते तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे की त्या लेखकाने कोणते मुद्दे मांडले आहेत की जे उद्या जाऊन जर लाडकी बहीण योजनेवर जर प्रश्न विचारलाच तर आपल्याकडे असले पाहिजे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला अर्ध्या तासात न्यूजपेपर मधून तिथं कव्हर केल्या जातील. जर तुम्ही इंग्रजीत अभ्यास करत असाल तर इंडियन एक्सप्रेस, अगेन प्रक्रिया सेम आहे. स्किमिंग करा, पहिले महत्वपूर्ण ज्या न्यूज आहे त्या काढा आणि त्याच्या आधारावर एखादा जो आर्टिकल आहे, एखादाच 1 किंवा 2 आर्टिकल जे कामाचे असतात ते वाचून टाका आणि सोड. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला न्यूजपेपर रिडिंगची सवय लावणं अपेक्षित आहे. आणि हे दिवसाला अर्धा ते पाऊण तास जरी केलं तरी चालतं, मॅक्स टू मॅक्स 1 तास, पण 1 तासाच्या वरती हा वेळ जाता कामा नये. ठीक आहे, तर या 4 बाबी ज्या आहेत, ज्या मी तुम्हाला सांगितल्या, हे तुम्हाला आतापासून सवय लावायची आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे यांनी काय होईल तुम्हाला सांगतो, त्यांनी तुमचा करंट अफेअरचा जो अप्रोच आहे हा डेव्हलप केला. ठीक आहे, इथे तुम्हाला गोष्टी पाठ नाही करायच्या, इथे तुम्हाला नोट्स बनवायचे नाही. मी स्पष्टपणे सांगतोय, इथे तुम्हाला नोट्स बनवायचे नाही. कारण त्याचं कारण तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आता नोट्स बनवलेत ना, तुमचे नोट्स हे नोट्स नाही राहतील, हे झेरॉक्स बनतील. म्हणजे आपण काय करतो, जे आर्टिकल मध्ये छापल्या गेले, जे पेपरमध्ये छापल्या गेले, आपण तसेच्या तसेच आपण तिथं छापू. असं करू नका. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, काही काही विद्यार्थी काय करतात, न्यूजपेपर वाचतात, त्याचे कटआउट्स काढतात. ठीक आहे, ते कटआउट्स काढून आपल्या एका फाईलमध्ये चिपकवतात आणि तसे नोट्स बनवतात. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप मोठी चूक विद्यार्थी करतो आणि एकदम काय म्हणतो आपण, त्याचा त्या नोट्सचा काही फायदा होत नाही. कारण त्या सगळ्या बाबी आम्ही करून चुकलोय. ठीक आहे, त्याचं कारण असं आहे, तुम्ही महिनाभराचे जेव्हा नोट्स बघता तर ते एवढे नोट्स होतात आणि एवढे नोट्स जर महिनाभराचे होत असेल तुमचे, तर तुम्ही विचार करा 12 महिन्याचे नोट्स काढायचे तुम्हाला, 12 महिन्याचे एवढे मोठे मोठे बंडल रिव्हिजन करू शकता का? नोट्सचा प्रमुख उद्देश काय असतो हे समजून घ्या. नोट्स शॉर्ट असले पाहिजे, क्रिस्प असले पाहिजे, अप टू पॉइंट असले पाहिजे. आणि नोट्स हे रिव्हिजनसाठी वापरायचे असतात. म्हणजे जर तुम्ही 300 पानाचं जर पुस्तक वाचत असाल, त्या 300 पानाला तुम्हाला 15 पानात किंवा 20 पानात जे जर तुम्ही आणत असाल ते तुमचे नोट्स आहेत. म्हणजे उद्या जाऊन जर मला रिव्हिजन करायची राहिली
त्या 300 पानाच्या पुस्तकाची, तर मी 300 पानं वाचत बसत नाही, वाचत बसणार नाही. मी काय करीन, मी त्याचे जे 30 पानातले नोट्स काढले, 15 ते 30 पानाचे किंवा 20 ते 30 पानाचे नोट्स काढले, ते मी रिव्हिज करीन, ते मी वाचेन, म्हणजे माझं रिव्हिजन तिथूनच होऊन जाईल. म्हणजे नोट्सचा प्रमुख उद्देश काय असतो, तर रिव्हिजन हा त्याचा प्रमुख उद्देश असतो. म्हणून पर्पज काय आहे, म्हणजे उद्दिष्ट काय आहे हे लक्षात ठेवा. जसं आपण न्यूजपेपर वाचतोय, न्यूजपेपरचं उद्दिष्ट काय आहे, न्यूजपेपरचं उद्दिष्ट पूर्व परीक्षा कधीच नाही, न्यूजपेपरचं उद्दिष्ट मुख्य परीक्षा आहे. कारण मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर लिखाण करायचे, आणि उत्तर लिखाण करण्यासाठी तुमच्याकडे तुमची वैचारिक पातळी त्या लेवलला अपेक्षित आहे. म्हणून न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे. कळलं का? या बाबी तुम्हाला, या 4 बाबी तुम्हाला डेली बेसिसवर करायच्या आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही सुरुवात करत असाल तर, आणि तुम्हाला कोणत्या हालतीत पहिल्या प्रयत्नात जर यश मिळवायचं असेल तर. आता यानंतर नेमका मुद्दा जो येतो, सर मग तुम्ही आतापर्यंत मला सब्जेक्ट तर सांगितलेच नाही, ठीक आहे, मग सब्जेक्ट कोणते वाचायचं हे लक्षात ठेवा. अगेन अनालिसिस, पीवायक्यूचा अभ्यास का बरं करावा त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही पीवायक्यूचा अनालिसिस केलं, पूर्व परीक्षेचा असू द्या, मुख्य परीक्षेचा असू द्या, तर तुम्हाला आढळून येईल की 4 सब्जेक्ट फार महत्वाचे. 4 सब्जेक्ट कोणते? एक आहे पॉलिटी, दुसरा आहे हिस्ट्री, तिसरा आहे जॉग्रफी, आणि पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्स. ठीक आहे, हे 4 सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जर तुम्ही पूर्व परीक्षेचा म्हणजे प्रिलिम्सचा आढावा जर घेतला, या 4 सब्जेक्टवर किती प्रश्न येतात, तर पॉलिटीवर 15, हिस्ट्रीवर 15, जॉग्रफीवर 15 आणि इकॉनॉमिक्सवर 15. हे एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 15 चोक 60, तर 60 मार्क, 60% वेटेज पूर्व परीक्षेमध्ये या 4 विषयांना असतं. आणि सेम जर तुम्ही मुख्य परीक्षेचं जर बघितलं असेल, तर मुख्य परीक्षेमध्ये देखील जवळपास आपण म्हणू शकतो 50 ते 60% वेटेज पेपरचं या 4 विषयांवरच असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून 50% म्हणजे जवळपास अर्धा पेपर मुख्य परीक्षेचा, अर्धे मार्क जवळपास या 4 विषयांवर येतात. म्हणून तुम्हाला हे 4 विषय सुरुवातीला चांगल्या पद्धतीनं अभ्यासणं आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणून या 4 सब्जेक्टला, आता मी हे फक्त काय मी बोलायचं म्हणून बोलून नाही राहिलो, त्याचं कारण मी देतोय, कारण पूर्व परीक्षेत 60% पेपर म्हणजे 60 मार्क, ठीक आहे, सॉरी 60 प्रश्न, 100 पैकी 60 प्रश्न याच्यावर आहे, म्हणजे 60% पेपर पूर्व परीक्षेचा या 4 विषयांवर आहे. आणि मुख्य परीक्षेचा जर तुम्ही तिथे हिशोब लावला, तर त्याच्यामध्ये देखील जवळपास 50 ते 60% पेपर या 4 विषयांवर येतो. म्हणजे हे 4 विषय असे आहेत की यांना तुम्ही डावलू शकत नाही. तुम्हाला जर पद काढायचं, पद हवं असेल, पोस्ट काढायची आहे, हे 4 विषय चांगल्या पद्धतीनं अभ्यासणं आवश्यक आहे. यामधला सर्वात कॉम्प्लिकेटेड विषय विद्यार्थ्यांना जो वाटतो, एक ते इकॉनॉमिक्स वाटतो आणि दुसरा जॉग्रफी वाटतो. त्याचं कारण असं आहे की थोडं टेक्निकल डोमेन आहे, पण हे लक्षात ठेवा, हे स्किप करता कामा नये. तुम्हाला हे स्किप करायचं ऑप्शन नाहीये, तुम्हाला हे चांगल्या पद्धतीनं याचा अभ्यास करायचाच आहे. तर हे 4 सब्जेक्ट पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता नेमकं प्लॅनिंगच्या बाबतीत जेव्हा आपण येतो, 4 सब्जेक्ट मी सांगितले, डेली बेसिसवर काय करायचं हे तुम्हाला सांगितलं. याच्यानंतर नेमकं प्लॅनिंगच्या बाबतीत जेव्हा येतो, तर आताचा जो महिना चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कोणता महिना चालू आहे? हा चालू आहे जुलै 2026. ठीक आहे, जुलै 2026 हा महिना चालू आहे. आता या महिन्यात तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, की येणारी जी पूर्व परीक्षा आहे 2027 ती देण्यासाठी तुम्ही कॅपेबल बना, म्हणजे तुमची पूर्ण तयारी होईल. अशा अनुषंगाने प्लॅनिंग तुमची काय असली पाहिजे, तर अगेन जुलै 2026 चा आताचा सुरुवात आहे. यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, हे जे मी तुम्हाला 4 सब्जेक्ट सांगितले, कोणते सब्जेक्ट? पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्स. या 4 सब्जेक्टचं जे फाउंडेशन आहे ते तुम्हाला या एका महिन्यात बनवायचं आहे. ठीक आहे, जे फाउंडेशन आहे ते तुम्हाला एका महिन्यात बनवायचं आहे. म्हणजे काय, तर जे बेसिक कन्सेप्ट जे आहे ते बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग यासाठी तुम्ही एकतर एनसीईआरटी वाचा किंवा बालभारती वाचा. आता विद्यार्थी याच्यातही कन्फ्यूज असतात की मी एनसीईआरटी वाचली पाहिजे की बालभारती वाचली पाहिजे. हे बघा, तर माझं म्हणणं स्पष्ट आहे, हा एमपीएससीचा पेपर आहे, आणि एमपीएससी म्हणजे काय, महाराष्ट्र स्पेसिफिक, तिथे प्रश्न जास्त करून विचारल्या जाण्याची शक्यता असते. पण मुख्य परीक्षेमध्ये आपण जे पेपर मागच्या 1-2 वर्षातले बघितले, त्यामध्ये असं दिसत नाही, त्यामध्ये भारताचा दृष्टिकोन जास्त आहे. म्हणून जनरली तुम्ही एनसीईआरटी किंवा बालभारती यापैकी काहीही वाचलं तरी पुरे. हे बघा, तोडीस तोड झाल्यात बरं. आपल्याला अजूनही असं वाटतं की नाही सर, एनसीईआरटी खूप चांगली आहेत, बालभारती खूप खालच्या दर्जाच्या, असं अजिबात नाहीये. बालभारती पुस्तका उलट एनसीईआरटी पेक्षा चांगले झाले. म्हणून जर तुम्हाला वाचायचं असेल, तुम्ही बालभारती वाचली किंवा एनसीईआरटी वाचलं, दोघांपैकी काही वाचलं तरी चालतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे फाउंडेशन मध्ये हे 4 सब्जेक्ट आता तुम्हाला या महिन्यात कोणत्या हल्ली त्यांचे बेसिक फाउंडेशन कंप्लीट करणं आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही 4-4, 5-5 दिवस द्या आणि त्याच्या जे पुस्तकं आहेत त्यांचं अवलोकन करा. तुम्हाला कुठे जर काही अशा नोट्स मिळत असतील कंपायलेशन वाले, त्या जरी मिळत असेल तरी तुम्ही ते वाचू शकता. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे एनसीईआरटी किंवा बालभारती हवे असेल तर सरळ मला माझ्या मोबाईल नंबरवर मेसेज करा, सर आम्हाला एनसीईआरटी किंवा बालभारतीच्या पुस्तकांची लिंक हवी आहे, मी ती तुम्हाला देईन. आणि माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, किंवा सरळ तुम्ही मला माझ्या नंबरवर 8806242059 वर डायरेक्टली मला कॉल किंवा मेसेज करू शकता, मी हे पाठवते.
म्हणजे पहिल्या महिन्यात जुलै महिन्यात तुमचं हे फाउंडेशन एकदा बनलं रे बनलं. आता यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. बघा या वर्षीचा म्हणजे मागच्या वर्षीचा जो पेपर 26चा जो पेपर झाला पूर्व परीक्षेचा तो कधी झाला विद्यार्थी मित्रांनो? 31 मे 2026 ला पूर्वचा पेपर झाला आणि मुख्यचा पेपर कधी होणार आहे? तर जवळपास 3 ऑक्टोबरला होणार आहे. ठीक आहे, 3 ऑक्टोबर म्हणजे या दोनही म्हणजे पूर्व आणि मुख्यमध्ये जी गॅप आहे ते किती दिवसांची आहे? तब्बल 120 दिवसांची गॅप आहे. आता जेव्हा आपण याच्या आधीचा व्हिडिओ आपण सिलेबस बघितलाय त्या सिलेबसमध्ये आपण पेपर पॅटर्न काय हे देखील बघितलंय. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तो व्हिडिओ बघून टाका. त्यामध्ये तुम्हाला दिसतं की मेन्सचा जो सिलेबस आहे म्हणजे 3 ऑक्टोबरला आता जी होणारी मेन्स आहे या मेन्सचा सिलेबस मोठा आहे पूर्वच्या तुलनेत. म्हणजे हे 120 दिवस इज नॉट सफिशियंट टू प्रिपेअर फॉर मेन्स. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही 2027चं नियोजन करत असाल, 2027 मध्ये जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे? तुम्हाला आता पहिले मुख्यचा अभ्यास करायचा आहे. कारण मुख्यमध्ये एक निबंधाचा पेपर, 4 GS चे पेपर, त्यात अजून एक त्या 4 GS च्या पेपरमध्ये इथिक्सचा पेपर देखील आहे जो नवीन पद्धतीने ऍड केलेला आहे आणि 2 भाषेचे पेपर म्हणजे एकूण 7 पेपर आहे मेन्समध्ये. किती आहे? 7 आहे. म्हणजे मेन्सचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. म्हणजे जुलै महिन्यात तुमचं फाउंडेशन बनलं रे बनलं तर पुढच्या महिन्यापासून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 5 महिने तुमचा टार्गेट कशावर असला पाहिजे? मुख्यवर असला पाहिजे. आणि मुख्य करता करता बऱ्यापैकी प्रिलिम्स होतं. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय ऑलरेडी मी सिलेबसवर व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ आधी बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजून येईल की जो पार्ट जे टॉपिक आपल्याला पुरवत आहे तेच टॉपिक तुम्हाला डिटेलमध्ये मेन्समध्ये अभ्यासायचे. म्हणजे मेन्सचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचा डिटेलमध्ये अभ्यास होणार आहे आणि हा अभ्यास होता होता तुमचा पूर्वचा देखील बऱ्या प्रमाणात इथं अभ्यास होणार आहे. म्हणजे जुलै महिन्यात एकदा फाउंडेशन बनलं रे बनलं तर पहिले आपला टार्गेट कोणाला करायचं आहे? मुख्यला करायचं आहे. मी अपेक्षा करतो की एवढं कळलं असेल तुम्हाला. अजून काही डाऊट असेल तर माझा नंबर वरती दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता. आता झालं जुलै महिन्यात आपलं काय बनलं विद्यार्थी मित्रांनो? जुलै 2026 मध्ये आता आपलं फाउंडेशन बनलेलं आहे. आता फाउंडेशन मध्ये काय? फाउंडेशन मध्ये नेमके हे जे 4 विषय मी सांगितले हे 4 विषय तुमचे झाले हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. एकदा तुमचा पाया बनला रे बनला मग तुम्हाला संक्रमण कशावर करायचंय? जे कशावर ट्रान्सफर व्हायचं तर मग तुम्हाला मेन्सला टार्गेट करायचं आहे. ठीक आहे, मेन्सला टार्गेट करायचं आहे म्हणजे मेन्सचा अभ्यास तुम्हाला आतापासून सुरू करायचा आहे. म्हणजे हा सुरू होईल तुमचा ऑगस्ट पासून, ऑगस्ट 2026 पासून. ठीक आहे, ऑगस्ट 2026 पासून जेव्हा आपण प्लॅनिंग करू तर इथे लक्षात ठेवा किंवा आतापासूनच तुम्ही किमान जो अभ्यास केला पाहिजे तो जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करत असाल तर माझी अपेक्षा अशी आहे की किमान तुम्ही 8 ते 9 तास अभ्यास करायलाच पाहिजे. ठीक आहे, 8 ते 9 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कारण तुमचा टार्गेट 27 आहे आणि आपल्याकडे आता जेमतेम 1 वर्ष उरलेलं आहे. मग अशा वेळेस आता आपल्याकडे जो वेळ कालावधी उरलेला आहे तो फार लिमिटेड आहे. मग अशा वेळेस तुम्हाला किमान 8 ते 9 तास करणं अपेक्षित आहे अभ्यास, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करत असाल तर पार्ट टाइम वाल्यांसाठी जे आहे म्हणजे जॉब करत असेल, कॉलेज करत असेल त्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी मी लवकरात लवकर त्याचा देखील व्हिडिओ मी सेपरेट काढणार आहे. तर फाउंडेशन तुम्हाला आतापासूनच 8 ते 9 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, एकदा तुमचं फाउंडेशन झालं तर मग मुख्यकडे. आता याच्यामध्ये तुम्ही ऍट अ टाइम 2 सब्जेक्ट चालवू शकता. याच्यामध्ये तुम्ही ऍट अ टाइम 2 सब्जेक्ट चालवू शकता. म्हणजे हिस्ट्री आणि जिओग्राफी हे सोबत घ्या. हिस्ट्री आणि जिओग्राफी सोबत घेतलं तर जिओग्राफी टेक्निकल आहे, हिस्ट्री थोडा इंटरेस्टिंग आहे तर ते 2 घ्या आणि इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी हे 2 घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं 2-2 सब्जेक्टचा बेसिक वाला अभ्यास चालू ठेवा, चालू करा आणि हा 1 महिन्यात कशाही हालतीत कम्प्लीट करा. म्हणजे आता जुलै महिन्याचे जेमतेम आता 20 दिवस उरले, 22 दिवस उरले तरी कम्प्लीट करा आणि होतं. बेसिक जरी केलं तरी होतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे एवढं झालं 2-2 सब्जेक्ट घ्या, 4 तास एका सब्जेक्टला, 4 तास दुसऱ्या सब्जेक्टला, किंवा याच्यामध्ये तुम्ही 3 तास याला द्या आणि उर्वरित जे सांगितलंय 10 मिनिटं मॅप रिडिंगला सांगितलं आहे, 5-10 मिनिटं तुमचे याच्यावर जाणार आहे सिलेबसवर, पण त्याला तो वेळ तुमचा वेगळा राहील, हे लक्षामध्ये ठेवा. आणि न्यूजपेपरला याच्यामध्येच तुम्ही 1 तास न्यूजपेपरला करंट अफेअरला देऊ शकता. म्हणजे इथे 8 तास, 1 तास तुमचं 8 तास तुमचं कशाला? फाउंडेशन म्हणजे जीएसला आणि 1 तास तुमचं करंट अफेअरला आणि बाकीचे 10-10 मिनिटाचे आहे ते एक्सेस मध्ये तुम्ही करून टाका. अशा पद्धतीनं तुम्हाला पहिला महिना नियोजन करायचं आहे. दुसरं आता मुख्य म्हणजे ऑगस्ट पासून नेमकं सर मग काय करायचं? आता इथे वैकल्पिक विषय राहिलेला नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल आणि ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये सांगितलेली देखील आहे. आता इथं नियोजन कसं करायचं? अगेन आपला अभ्यासाचा कालावधी 9 तासापर्यंत इथं करा, फिक्स करा की 9 तास. आता इथं तुम्हाला सवय झालेली असेल, 9 तास जर तुम्ही करत असाल तर मग तुम्हाला नियोजन कसं करायचं? ऍट अ टाइम कोणतेही 2 जीएसचे विषय घ्या. ठीक आहे, जसं आता अगेन इथेही आपल्याला काय करायचं आहे? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. आता तुम्ही म्हणाल सर आताच तर आम्ही फाउंडेशन केलं. अरे फाउंडेशन केलं म्हणजे काय? इथं तुमचा पाया बनलाय. मग पाया बनल्यानंतर इमारत उभारायची आहे ना, मग पहिले याच विषयांना पहिले फोकस करा. आणि यांचा आता अभ्यास करताना इथे तुम्हाला मेन डिटेलमध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे. डिटेल आणि मेन म्हणजे तुमचा मेन्सचा पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे.
म्हणजे जर उत्तर लिखाणात जर असा प्रश्न आला तर मी हे कसं उत्तर राहील याचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. आणि या सगळ्या टॉपिकचा अभ्यास करताना ऍट अ टाइम कोणतेही 2 टॉपिक निवडा, हिस्ट्री आणि जॉग्राफी आणि पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, आणि डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. तर हे लक्षात ठेवा. इथे तुम्ही नियोजन 9 तासाचं कसं, अगेन आपला 1 तास कशावर गेला, 1 तास तुमचा करंट अफेअरवर गेला. यामध्ये अर्धा तास किंवा पाऊण तासात तुमचा पेपर वाचा आणि 15-20 मिनिटं तुमची मॅगझिन जी आहे, एखादी जी चांगली मॅगझिन येते ती मॅगझिन देखील तुम्ही रेग्युलर बेसिसवर आतापासून वाचायला सुरुवात करा. कारण लक्षात ठेवा, करंट अफेअरवर 15 प्रश्न येतात. त्या 15 प्रश्नाची प्लॅनिंग, त्या 15 प्रश्नाचा तुमचा अभ्यास आतापासून सुरू झाला पाहिजे. कारण काय होतं ना, जास्त करून विद्यार्थी काय करतात, शेवटल्या महिन्यापर्यंत वाट बघतात. म्हणजे पेपर आहे मे महिन्यात, तर विद्यार्थी सुरू करतो एप्रिल महिन्यात, आणि एप्रिल महिन्यात मग काय असतं, मग तुम्हाला जीएसआई अभ्यासाचं प्रेशर असतं, करंट अफेअरचं प्रेशर असतं, सीसॅटचं प्रेशर असतं. मग काय काय करणार आहे. म्हणून या चुका करू नका. करंट अफेअर आतापासूनच अभ्यासाला लागा. 40 मिनिटं न्यूजपेपर, 20 मिनिटं तुमचं मॅगझिन, असं जरी केलं तरी करंट अफेअरचा तुमचा अभ्यास आतापासून सुरळीतपणे चालू राहतो. आणि मधामधात म्हणजे संडेला जे काही मंडे टू सॅटर्डे तुम्ही अभ्यास करत असाल, प्रत्येक संडेला रिव्हिजन करा. मेक इट अ हॅबिट. हे लक्षात ठेवा, हे करत नाही आपण, आणि या चुका आम्ही केल्या. मला अपेक्षा आहे की तुम्ही करू नका. रिव्हिजन करणं काळाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणतीही मॅगझिन वाचा, ती मॅगझिन किमान 4 ते 5 वेळा रिवाईज झालीच पाहिजे, तेव्हा ती डोक्यात राहणार. जर तुम्ही रिव्हिजन करत नसाल, आउटकम 0 आल्याशिवाय राहणार नाही, स्पष्टपणे सांगतोय. म्हणून जर परीक्षा क्रॅक करायची असेल तर रिव्हिजन इज मस्ट. तर 9 तासात 1 तास करंट अफेअरला द्या. 1 तास तुम्ही काय करा, 1 तास तुम्ही PYQ ला द्या, सॉरी MCQ ला द्या. म्हणजे जसं हिस्ट्रीचा वगैरे अभ्यास चालू असेल तर तुम्ही 1 तास किंवा अर्धा ते 1 तास देऊ शकता, की त्याच्यावर MCQ कसे विचारले जातात. म्हणजे आपण ते करता करता आपला पूर्वचा देखील बऱ्याच प्रमाणे अभ्यास होतो. ठीक आहे, 2 तास इथे गेले, उरले किती, 7 तास. मग या 7 तासापैकी मग अर्धा वेळ बाकीच्यांना द्या. अर्धा वेळ 3.5 तास हिस्ट्रीला द्या, 3.5 तास ज्योग्राफीला द्या. अशा प्रकारचं नियोजन तुमचं आतापासून राहिलं पाहिजे. म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर, ठीक आहे, ऑगस्ट सप्टेंबर येतपर्यंत बेसिकली तुमचे हे 4 विषय चांगल्याने झालेच पाहिजे. ठीक आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026. ठीक आहे. तर या 2 महिन्यात तुमचे हे 4 विषय, म्हणजे प्रत्येक विषयाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 15-15 दिवस मिळतोय. 15 चोक 60, म्हणजे 2 महिन्यात तुमचे हे 4 विषय योग्य पद्धतीने झाले. मग नंतर काय करायचंय, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पासून रिव्हिजन करायचे, आणि सोबत मग इथिक्स घ्यायचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण आता तुम्ही सुरुवात नवीन करतायत, म्हणून मी पहिल्यापासूनच तुम्हाला इथिक्स याच्यासाठी नाही दिलाय की पहिले बेसिक सब्जेक्ट चांगले करा. एकदा हे सब्जेक्ट चांगले झाले म्हणजे आपले पूर्व परीक्षेचे तब्बल 60 प्रश्न आपल्या हातात आहे. म्हणजे कॉन्फिडन्स आपला वाढतो की नाही यार, पूर्व परीक्षेचे 60 प्रश्न माझ्या हातात आहे, आणि मुख्य परीक्षा जी आहे त्याचा 50% माझा सिलेबस बऱ्यापैकी आता झालेला आहे. म्हणजे हा कॉन्फिडन्स एकदा आला, मग त्या आधारावर इथिक्स कडे वळा. ठीक आहे, मग हे झालं ऑगस्ट सप्टेंबर मध्ये हे 4 सब्जेक्ट. आता एवढं नियोजन झालं, मग येतो ऑक्टोबर 2026. ठीक आहे, नोव्हेंबर आणि मग डिसेंबर. हा डिसेंबर कोणता आहे, 2026. आता हे जे 3 महिने आहे विद्यार्थी मित्रांनो, या 3 महिन्यात नेमकं आता इथून काय करायचं, आपले 4 सब्जेक्ट झालेले, पण त्याची रिव्हिजन म्हणजे हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स यापैकी प्रत्येक टॉपिकची इथे रिव्हिजन करायची. जसं आता आम्ही जनरली रिकमेंड करतो की तुम्ही डेली बेसिसवर इथून पॉलिटी किमान 10 ते 15 मिनिटं वाचलंच पाहिजे. का बरं, कारण पॉलिटी असा विषय आहे की ज्याला जर तुम्ही 4-5 दिवसाची जरी गॅप दिली तरी तुम्ही विसरून जाता. म्हणून दिवसाला तुम्ही 15-20 मिनिटं पॉलिटी वाचा. म्हणजे अगेन जसं आपण ऍटलस वाचतोय तसं तुम्ही दिवसाला पॉलिटी वाचू शकता. ठीक आहे, तर रिव्हिजन मध्ये डेली बेसिसवर पॉलिटी ठेवा, आणि बाकी सब्जेक्ट आळीपाळीनं तुम्ही वाचू शकता. यासोबत तुम्हाला अगेन 9 तास अभ्यासच करायचा आहे तुम्हाला. इथे जास्त अंगावर घेऊ नका. अंगावर घेऊ नका म्हणजे काय, की विद्यार्थी काय करतात, नाही सर 9 कमी होतोय, मला 12 तास करायचे, 15 तास करायचे, अमुक अधिकाऱ्यांनी सांगितलंय की मी रात्र जागायचो. असं काही होत नाही. आणि हा परीक्षा पॅटर्न बदललेला आहे. इथे तुम्हाला विचार करायचा आहे, इथे रट्टा मारायची पद्धत आता गेलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा, इथे तुम्हाला तुमची वैचारिक क्षमता वाढवायची आहे, आणि वैचारिक क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला योग्य झोप, योग्य आहार आणि योग्य तुमचा व्यायाम, या सगळ्या बाबी तुम्हाला करायच्या, लक्षात ठेवा. म्हणून परत सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हेल्थचे प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. म्हणून अशा चुका करू नका. दिवसाला 1 तास स्वतःच्या बॉडीला द्या. जिम करा, वॉकिंग करा, काय करायचं ते करा, पण काहीतरी आपल्या शरीराची हालचाल करा, आणि योग्य आहार, सकस आहार घ्या, की जेणेकरून आपलं डोकं चाललं पाहिजे. म्हणजे रिव्हिजन पॉलिटीचं डेली बेसिसवर करा, आणि बाकीचे सब्जेक्ट प्लस इथे तुम्हाला सुरुवात करायचं आहे इथिक्सला. ठीक आहे, आता तुमचा पाया बनलाय बऱ्यापैकी. पाया बनला, 4 सब्जेक्ट तुमचे चांगले झाले आहेत, तुमचा कॉन्फिडन्स आहे. आता इथिक्स कडे वळा, आणि इथे मग आता इथिक्सच्या अभ्यासाला लागा. आणि इथिक्स हा सब्जेक्ट असा आहे विद्यार्थी मित्रांनो, हा काही नवीन सब्जेक्ट नाहीये. परत सांगतोय, विद्यार्थ्यांना फार भीती असते, अरे सर इथिक्स आहे. इथिक्स काही वेगळा नाही. आपण लहानपणापासून आपल्या घरच्यांनी आपल्यावर जे काही संस्कार केले आहेत, शाळेंनी आपल्याला जे काही शिकवलंय,
मोठ्यांचा आदर करावा, याच्यासोबत आदरपूर्वक बोलावं, कोणता म्हातारा व्यक्ती आला तर उभं उठून राहावं. जसं आपण उदाहरणार्थ मी उदाहरण देतोय की आपण जेव्हाही बसमध्ये जातो तर बसमध्ये काय एखादा जर म्हणजे ओल्ड एज माणूस दिसला किंवा ओल्ड एज बाई दिसली तर आपण काय करतो, आपण भटकन उभं राहतो. का बरं उभं राहतो? कारण आपल्याला हे संस्कार आपल्याला आपल्या एक तर घरच्यांनी दिले आणि शाळेने सांगितलंय की जे म्हातारे लोक आले तर स्वतः उभं राहा, त्यांना स्वतःची सीट ऑफर करा. ठीक आहे, तर हा जो दया भाव आहे या अशा प्रकारच्या गोष्टीच तुम्हाला इथिक्स मध्ये विचारलं जाणार आहे आणि त्याच्या आधारावर तुम्हाला केस स्टडी. म्हणून हा काही सब्जेक्ट तुमच्यासाठी नवीन नाही, फक्त जे अभ्यास करताना ज्या काही संज्ञा येतील, ज्या टर्मिनॉलॉजी येतील, त्याचा तुम्हाला योग्य प्रकारे अभ्यास करायचा आणि त्याचे डेफिनेशन तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर हे इथिक्स इथून सुरुवात करा आणि इथिक्सला दिवसाचे 2-3 तास दिले तरी चालतील. ठीक आहे, 3 तास. ठीक आहे, आणि इथून मग तुम्हाला काय करायचं, ऑक्टोबर महिन्यापासून तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर रायटिंगला सुरुवात करा, उत्तर लिखाणाला इथून सुरुवात करा. आणि कशाची उत्तर लिखाण करायचं आहे, तर तुम्ही सुरुवात करताना तुम्ही बेसिकली आन्सर रायटिंग हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स पासून करा. म्हणजे दिवसाचा 1 तास आन्सर रायटिंगला द्या. किमान एक प्रश्न तरी लिहा, 1 किंवा 2 लिहा. 2 जरी लिहिले 15-15 मिनिटं किंवा अर्धा पाऊण तास लागेल आणि त्याच्या बेसिसवर आन्सर रायटिंगची प्रक्रिया, आन्सर रायटिंग कशी करायची, काय करायची, याची सुरुवात तुमची ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालीच पाहिजे, हे लक्षात ठेवा. एकदा इथून आन्सर रायटिंग झालं आणि आपलं तेच 3 तास तुम्ही इथिक्सला द्या, 1 तास आन्सर रायटिंगला, 1 तास PYQ प्लस 1 तास तुमचं जे करंट अफेअर आहे त्याला द्या. म्हणजे अशा प्रकारे तुमचं नियोजन आणि बाकीचा वेळ रिव्हिजनला, अशा प्रकारचं नियोजन तुमचं असलं पाहिजे. इथिक्ससाठी 3 तास गेले, आन्सर रायटिंगसाठी 1 तास गेले, जे आपलं करंट अफेअर आहे या करंट अफेअर साठी आपला 1 तास दिले, MCQ साठी आपले 1 तास गेले, 1, 2, 3, 3, 4, 5, 6, 6 तास, 7, 8 म्हणजे 2 तास जे उरतात किंवा 3 तास उरतात, तर याला रिव्हिजन मध्ये टाका. लक्षात ठेवा, रिव्हिजन मस्ट. आणि कशाची, जे 4 सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितलं, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, आणि जे आन्सर रायटिंग करायची आहे या 4 सब्जेक्टची करायची आहे. आता तुम्ही म्हणाल तर तुम्ही आता आपण मागेच केलं तेव्हाच करायला पाहिजे, असं नाही. आपल्याला परीक्षेमध्ये असं होतं का की नाही सर हिस्ट्रीचेच येणार आहे, पॉलिटीचेच येणार आहे, आपल्याला GS 1, 2, 3, 4 असे पेपर आहेत, म्हणून आपल्याला कोणतेही सब्जेक्ट विचारले जाऊ शकतात. म्हणून आपली तयारी, आपली मानसिकता, आपल्याला प्रिपेअर जे करायचं आहे, आपला अभ्यास आपण 1 महिन्यापूर्वी जरी केला असला पण जरी प्रश्न आला तरी आपल्याला उत्तर लिहिण्याची आपल्याकडे क्षमता असली पाहिजे आणि ती डेव्हलप करायची आहे. म्हणून हे स्किल्स आपल्याला आतापासून अंगीकारायचे. कळलं का? आणि ही सेम प्रक्रिया तुम्हाला नोव्हेंबरमध्ये देखील करायची आहे. म्हणजे तुमचं या पिरियडमध्ये इथिक्सचं पूर्ण वाचन होऊन जातं आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, हा डिसेंबर आला रे आला, मग आतापर्यंत ज्या काही गोष्टी आपण मुख्यचा अभ्यास केलेला आहे त्याची रिव्हिजन करा. सगळ्यांची रिव्हिजन, GSचे 4 सब्जेक्ट, इथिक्स, करंट अफेअर वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या सतत चालू ठेवायच्या. आणि एकदा डिसेंबरमध्ये तुमचा फुल प्रूफ आन्सर रायटिंग सरळ चालू ठेवायची, दिवसाचा 1 तास. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर झालाच पाहिजे कोणत्या हालतीत. ठीक आहे, आणि वेळ पडली तर तुम्ही जर कोणती टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल ती देखील जॉईन करू शकता. आणि हे सगळं करताना जो संडे येतो ना, त्या संडेला रिव्हिजन करा आणि सोबत काही एक संडे म्हणजे एक संडे सोडून निबंध देखील लिहून बघा. ठीक आहे, निबंध म्हणजे एसे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, एसे याच्यासाठी, कारण एसे वर किती मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो, 250 मार्कांसाठी एसे आहे. तर किमान ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये किमान 5 ते 6 निबंध लिहिले पाहिजेत तुम्ही. निबंधाचा वेळ कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगेलच. म्हणजे आपण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण मेंटरशिप अंतर्गत हा प्लॅन आम्ही प्रोव्हाइड करतोच आहे. तर बेसिकली त्यामध्ये एसे तुम्ही मग तुमच्या नियोजनातून संडे टू संडे मग तुम्ही काढू शकता. महिन्यातनं 2 एसे लिहा, 2 जरी लिहिले म्हणजे 6 एसे होऊन जातात. 6 एसे सफिशियंट टू अंडरस्टँड की ऍक्च्युअली एसे मध्ये काय लिहावं लागतं. आणि बाकी मग एसेची प्रॅक्टिस तुम्हाला पूर्व झाल्यानंतर करायचीच आहे. म्हणजे अशा प्रकारचं नियोजन तुमचं असलं पाहिजे. नोव्हेंबरमध्ये हा सेम प्लॅन रिपीट होईल, आणि मग रिव्हिजन. मग डिसेंबरमध्ये काय, तर डिसेंबरमध्ये सगळ्या गोष्टींचं रिव्हिजन आणि मग तिथे तुम्हाला इथिक्सचं देखील आन्सर रायटिंग करायचं आहे. अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला करणं अपेक्षित आहे. म्हणजे इथे काय, तुमचे 4 GSचे सब्जेक्ट प्लस इथिक्सचं प्रॉपर गोष्टी झाल्या. आता डिसेंबर आला, डिसेंबरपर्यंत बऱ्यापैकी तुमचा मेन्सचा 70 ते 80% अभ्यास झालेला आहे. ठीक आहे, यासोबतच मग जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत, जसं आता IR असू द्या, इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटी असू द्या, डिझास्टर मॅनेजमेंट असू द्या, हे छोटे छोटे टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. हे रिव्हिजन करता करता इथे IR, ठीक आहे, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, त्याचा अभ्यास तुम्ही इथे करू शकता. किंवा स्पेसिफिकली जे आपले टॉपिक्स अजून पोस्ट इंडिया इंडिपेंडन्स, ठीक आहे, तर हे ज्या सगळे टॉपिक्स आहेत ते हे टॉपिक तुम्ही इथे अभ्यासू शकता. म्हणजे डिसेंबर पर्यंत रिव्हिजन होते आणि छोटे छोटे जे टॉपिक असतात हे तुमचे मुख्यचे कव्हर होऊन जाईल. म्हणजे डिसेंबर पर्यंत बऱ्यापैकी तुमचा 80 ते 90% मेन्स कव्हर झालेला आहे. आणि आता जेव्हा जानेवारी महिना आला रे आला, ठीक आहे, जानेवारी महिना 2027 आला रे आला, मग इथून काय करायचं, इथून फुल फोकस तुमचा पूर्वच्या मागे लागायचा, प्रिलिम्स. कारण लक्षात ठेवा, तुम्ही पहिल्यांदा प्रिलिम्स परीक्षा देणार आहात, मग इथे प्रिलिम्सच्या मागे तुम्हाला लागणं अपेक्षितच आहे. आणि एकदा तुम्ही प्रिलिम्सच्या तयारीला लागले तर जानेवारी
फेब्रुवारी, ठीक आहे, मार्च, एप्रिल आणि मे. एप्रिल आणि मे. आता यावर्षी परीक्षा मेला झाली, पुढच्या वर्षीची कदाचित तरी अपेक्षा करूयात की एप्रिलच्या शेवटल्या आठवड्यात किंवा मे मध्ये होऊ शकते. पण इथून तुम्हाला तब्बल 1, 2, 3, 4 ते 4.5 महिने मिळतात आणि फक्त आणि फक्त पूर्वच्या मागे लागायचं. त्याचं कारण असं आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पूर्व परीक्षा पहिल्यांदा देणार आहात आणि पहिल्यांदा देताना तुमचं पहिला जो आपला हर्डल आहे ते पूर्व परीक्षा आहे, म्हणून पूर्व परीक्षा क्रॅक करणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही मुख्याला देणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून या भ्रमात राहू नका, नाही सर मी मुख्यच करत राहील, असं करू नका. आता इथे तुम्हाला जानेवारी महिन्यात काय करायचं आहे, जानेवारी महिन्यात जे टॉपिक पूर्वचे आपले बाकी आहे त्यामध्ये एक आहे एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटचा फायदा तुम्हाला मुख्यती आहे आणि पूर्वती आहे, तर एन्व्हायरमेंट एक करा आणि दुसरं म्हणजे जनरल सायन्स. तुम्ही म्हणाल की सर आपण हे सायन्स आणि एन्व्हायरमेंट तर मुख्यसाठी केलंच नाही, पण हे लक्षात ठेवा, हे दोन्ही टॉपिक जे आहे विद्यार्थी मित्रांनो, एन्व्हायरमेंट आणि सायन्स, या दोन्ही टॉपिकचा नेमका अभ्यास तुमच्या चालू घडामोडीमधनच होणार आहे. म्हणजे त्याचं नियोजन आपल्याला तिथूनच आपला अभ्यास होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथून तुमचे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते तुमचे क्लिअर होऊन जातील, म्हणजे याचा फायदा तुम्हाला मुख्यमध्ये होणारच आहे. आणि मी परत परत सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा निघते आणि मुख्यसाठी जातात, त्यांना पूर्व परीक्षेमध्ये जे काही ते वाचतात त्याचा फायदा होतोच मुख्यमध्ये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, काळ्या दगडावरची लेखा लिहून ठेवा. म्हणून विद्यार्थी याच्या भ्रमात आहे की नाही सर पूर्वचा अभ्यास वेगळा असतो, त्याचा काही फायदा मुख्यमध्ये होत नाही, असं अजिबात नाहीये. म्हणून जे काही तुम्ही इथे अभ्यास करणार आहे या 4 महिन्यात, त्याचा फायदा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्हाला मुख्यमध्ये होणारच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स झालं रे झालं, मग परत हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स त्याची रिव्हिजन करा. टेस्ट पेपर इथे तुम्हाला प्रॉपरली काय टेस्ट सिरीज लावणं अपेक्षित आहे. म्हणजे जे मॉक टेस्ट सिरीज म्हणतो पूर्व परीक्षेची, ती किमान तुमचे पूर्व परीक्षेचे किमान 20 पेपर तरी तुम्ही द्यायलाच हवे. ठीक आहे, 20 पेपर आणि सीसॅटचे 3-4 पेपर जरी द्यायलाच हवे, जेणेकरून आपली प्रॅक्टिस त्या पद्धतीनं होईल. कारण बघा, ऍक्च्युअली विद्यार्थी आम्हाला जेव्हा प्रश्न करतात की सर मला कॉन्फिडन्सच येत नाही, मी अभ्यास खूप चांगला करते पण कॉन्फिडन्सच येत नाही. अरे मग कॉन्फिडन्स कसा येणार आहे, तुम्हाला परीक्षा सोडवावी लागणार आहे. तुम्हाला ज्याला आपण मॉक टेस्ट सिरीज म्हणतो, हे मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला सोडवावे लागणार आहे. म्हणजे जसा तुमचा पेपर आयोग घेणार आहे तशाच पद्धतीचं वातावरण, तशाच पद्धतीचं टाइमर लावून 2 तासाचा वेळ लावून तुम्हाला पेपर सोडवावा लागणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला खरी तुमची कसरत दिसणार आहे की तुम्हाला कसं नियोजन करायचं आहे, काय करायचं आहे, किती राऊंड मध्ये पेपर सोडवायचा आहे. तर किमान 20 पेपर तुमचे जीएसचे आणि 5 पेपर सीसॅटचे तुमचे सोडवल्या गेलेच पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अभ्यास झाला नाही झाला, इट डझंट मॅटर. आणि हे सगळं करताना दिवसाला 1 तास तुम्हाला याला द्यायचाच आहे आणि इथून तुमचा अभ्यास हा जवळपास 11 ते 12 तासावर आलाच पाहिजे विद्यार्थी. म्हणजे मी तर म्हणेल 12 तास राहू द्या, 11 तास जरी तुम्ही अभ्यास केला तरी पुरे. तुम्हाला 2-2 तास वाढवायचा आहे आणि याच्यामध्ये आपलं जे नियोजन आहे 1 तास करंट अफेअर आणि जो तुमचा वीक टॉपिक आहे तो वीक टॉपिक दररोज करा. जसं पॉलिटी कोणाचा वीक असेल तर दिवसाला अर्धा तास फिक्स करा. इकॉनॉमिक्स कोणाचा वीक असेल तर दिवसाला अर्धा तास फिक्सच करा. म्हणजे असं कसं होत नाही, जिद्द घ्या किंवा स्वतःच्या याच्यावर घ्या की असं कसं होत नाही, मी केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं नियोजन तुमचं असलं पाहिजे, अशा प्रकारची जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे की जेणेकरून कितीही कठीणातला कठीण टॉपिक असला तरी तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला नियोजन आहे. आणि एकदा मुख्य पूर्व झाली आणि पूर्व निघाली तर मग तुम्हाला मुख्यच्या मागे लागणं अपेक्षित आहे. मग तेव्हा काय होईल, एकदा मेचा पेपर झाला तुमचा, मग तुम्हाला माहित आहे की माझा अभ्यास झालाय, आता मला काय करायचंय, फक्त मला रिव्हिजन करायचे, मला उत्तर लिखाण करायचंय, डेली आन्सर रायटिंग करा. तिथून मग डेली आन्सर रायटिंग करा, रिव्हिजन करा, एसे लिहून बघा. म्हणजे फक्त आणि फक्त आन्सर रायटिंग आणि काय आपले थोडे थोडे नोट्सचे रिव्हिजन, बस तेवढं करायचं आहे. आणि नोट्स बनवायचे आहे मुख्यसाठी. ते नोट्स कसे बनवायचे, काय बनवायचे, या सगळ्या बाबींचं सगळे सेपरेट व्हिडिओ ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे नोट्स कसे असणार आहे, हे एकदम सिंगल लाईन म्हणजे 400 शब्दांचा जर एखादा आर्टिकल येत असेल, एखादा संपादकीय येत असेल, त्या 400 शब्दातून 10 शब्द 15 शब्दात नोट्स कसे काढायचे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते फक्त मुख्यसाठी करायचं आहे, पूर्वसाठी अजिबात नोट्स काढायची आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारे नियोजन करणं विद्यार्थी मित्रांनो अपेक्षित आहे. जो विद्यार्थी अशा प्रकारे नियोजन करेल त्याचं हमखास तिथं सिलेक्शन होऊन राहणार आहे. तर या सगळ्या बाबी बेसिकली नेमकी सुरुवात कुठून करावी हे तुम्हाला सांगितलं, प्लॅनिंग कशी करावी हे सांगितलं, वर्षभराचं नियोजन कसं करावं हे सांगितलं, आणि बेसिकली मुख्यचा अभ्यास कधी करावा, पूर्वचा अभ्यास कधी करावा, कशा पद्धतीनं करावा, या सगळ्या बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहे. तुम्हाला कोणाला सिलेबस हवा असेल, मार्गदर्शन हवं असेल, काउन्सिलिंग हवी असेल, मेंटरशिप हवी असेल किंवा कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर बिंदास मला फोन करा. 8806242059 या माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि लक्षात ठेवा, आमच्या अकॅडमीतर्फे ज्या नोट्स आहेत त्या नोट्स आम्ही सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतोय. जर तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इथिक्सच्या नोट्स हव्या असतील सरळ मला माझ्या मोबाईल नंबरवर कॉल करा विद्यार्थी मित्रांनो, किंवा मेसेज देखील टाकू शकता. मेसेज टाकताना नोट्स म्हणून टाका, मी लगेच तुम्हाला सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या फॉरवर्ड करून देईल. तर लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्हाला हे नोट्स जे मी सांगितलं करंट अपडेट्स असू द्या किंवा काही परीक्षे संदर्भात घडामोडी असू द्या यांची जर तुम्हाला
वेळोवेळी माहिती, अचूक माहिती हवी असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ पॉज करा आणि QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त एओनएस अकॅडमीच्या वतीनं डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रोग्राम निःशुल्क आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी 2026 मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं. जर तुम्हाला डेली आन्सर रायटिंग, मला माहिती आहे की तुम्ही नवीन विद्यार्थी आहात, पण डेली आन्सर रायटिंग कसं होतं, कशा पद्धतीनं मॉडेल आन्सर असतात, विद्यार्थी कसे उत्तर लिहितात, हे जरी तुम्हाला बघायचं असेल तरी तुम्ही हा ग्रुप आवर्जून जॉईन करायला पाहिजे. हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा. हा व्हॉट्सअप चॅनल आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यानंतर जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन हवं आहे, कारण हे एक लक्षात ठेवा, सेल्फ स्टडी करू शकतो, सेल्फ स्टडीवर देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे, पण योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. कारण जर तुम्हाला वर्षभरात जरी पोस्ट काढायची असेल, काय केला, काय करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे आणि काय वाचायचं आहे, या सगळ्या बाबी तुम्हाला या बॅच अंतर्गत आम्ही तिथं मार्गदर्शन करणार आहे. ही समर्पण बॅच एओनएस अकॅडमी तर्फे आम्ही लॉन्च करतोय. ही बॅच लवकरात लवकर तिथे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जॉईन करा, कारण ऑलरेडी ही बॅच सुरू झालेली आहे. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. आणि या बॅच अंतर्गत जी आमची टीम आहे, प्रत्येकाने UPSC किंवा MPSCचा किमान एक इंटरव्ह्यू दिलेला आहे, म्हणजे प्रॉपर हायली क्वालिफाईड टीम आहे. आम्ही स्वतः इंटरव्ह्यू दिलेले लोक आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आम्हाला नेमकं माहिती आहे की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ही बॅच फक्त 29,999 रुपयात अवेलेबल आहे. या बॅच अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे जे लेक्चर्स आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या दोन्ही माध्यमातून आहे. आणि या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाईम असणार आहे, म्हणजे एकदा जर तुम्ही बॅच जॉईन केली याचा फायदा तुम्हाला वर्षानुवर्ष होणार आहे. एकच व्हिडिओ तुम्ही मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स बघू शकता, म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षीत असू द्या, ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षीला असू द्या, जॉब करत असू द्या, काहीही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. आणि या बॅच अंतर्गत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मेंटरशिप देखील प्रोव्हाइड करतोय. मेंटरशिपचा अर्थ काय असतो की आता जे मी तुम्हाला नियोजन सांगितलं, हे नियोजन बेसिकली अंमलात कसं आणायचं, इम्प्लिमेंट कसं करायचं, या सगळ्या बाबीचं मार्गदर्शन तुम्हाला या बॅच अंतर्गत होणार आहे. म्हणजे इथे फक्त तुम्ही लेक्चर अटेंड करायला येणार नाही, तर लेक्चर अटेंड केल्यानंतर तुमचा अभ्यास कसा होणार आहे, सेल्फ स्टडी कसं करायचं, या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुम्हाला या बॅच अंतर्गत आमची टीम तिथे मार्गदर्शन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर अर्ली बर्ड ऑफर चालू आहे, म्हणजे या बॅच अंतर्गत आम्ही 10% सूट देतोय. म्हणजे हीच बॅच जी 30,000 आहे ती बॅच तुम्हाला 26,999 मध्ये अवेलेबल होऊ शकते. तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मेंटरशिप हवी आहे आणि ऑलरेडी तुमचा 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट झालेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी अश्वमेध बॅच, तिथे मेंटरशिप बॅच मी स्वतः लॉन्च केलेली आहे. आणि या बॅच अंतर्गत मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि फक्त 50 विद्यार्थ्यांना या बॅच अंतर्गत आम्ही इन्क्लूड करणार आहोत. या बॅचची जर डिटेल्स हवे असतील तर लगेच तुमचा फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. त्यानंतर डेली आन्सर रायटिंगचा जो प्रोग्राम मी तुम्हाला सांगितला आहे की प्रत्येक दिवशी आम्ही 2 प्रश्न टाकतोय, एक इथिक्सचा प्रश्न आणि एक GSचा प्रश्न टाकतोय. या प्रश्नाचं उत्तर 10 वाजता प्रश्न पडतो, 10 ते 12च्या दरम्यान तिथे तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर टाकलं जातं आणि पहिल्या प्रश्नाचं डिस्कशन 1 वाजता आणि दुसऱ्या प्रश्नाचं डिस्कशन 3 वाजता. अशा प्रकारे हा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट आपल्या अकॅडमीच्या मार्फत तिथं चालू आहे. या संदर्भातले जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल किंवा हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमचा डेली आन्सर रायटिंगचा चॅनल जॉईन करू शकता. किंवा जर तुम्हाला ही बॅचची लिंक हवी असेल तर सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इथिक्सचा टार्गेट घेऊन चिंतित असाल की इथिक्सचा अभ्यास कसा करायचा, काय करायचा, त्यासाठी निलेश सरांची इथिक्सची बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅच अंतर्गत एकदम क्लिष्ट कन्सेप्ट, एकदम कॉम्प्लेक्स टॉपिक सोप्यातल्या सोप्या भाषेत निलेश सरांनी एलॅबोरेट केलेला आहे. जर तुम्हाला ही इथिक्सची बॅच जॉईन करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. आणि या अंतर्गत आमचे स्वतःचे नोट्स आम्ही तुम्हाला देतोय. हे नोट्स जरी हवे असतील, जे बॅच राहू द्या, नोट जरी तुम्हाला हवे असेल तर सरळ मोबाईल फोन उचला आणि निलेश सरांना त्यांच्या नंबरवर डायरेक्टली कॉल करा 940369. नोट्स आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देतोय. हे जे काही मी तुम्हाला सगळे विविध कोर्सेस सांगितले विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला ऍक्सेस करायचे असेल तर एओनएस अकॅडमीचा ऍप आहे, त्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून देखील ही ऍप अवश्य तुम्ही डाउनलोड करा. करंट अपडेट्स असू द्या किंवा इतर काही आमचे फ्री कोर्सेस असू द्या, त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. डेली आन्सर रायटिंग अंतर्गत बेसिकली जे काही मॉडेल आन्सर्स आहे हे देखील आम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथे अपलोड करून ठेवलेले आहे, त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल, सिलेबस हवा असेल, नोट्स हवे असतील, मार्गदर्शन हवं असेल किंवा बुक लिस्ट हवी असेल, बिंदास मला माझ्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. कोणताही मागचा पुढचा विचार करू नका, आम्ही तुमच्यासाठीच बसलोय म्हणून काही विचार करू नका. तर हा माझा नंबर आहे 8806242059. या नंबरवर डायरेक्टली कॉल करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.